स्टुडंट्स, आज आपण न्यूटन लॉज ऑफ मोशन किंवा न्यूटनचे गतिविषयक नियम यांचा अभ्यास करणार आहोत. तर आपल्याकडे काही एक्झाम्पल्स आहेत. अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. म्हणजे एखादी स्थिर वस्तू जोपर्यंत आपण त्याला बाह्य बल लावत नाही तोपर्यंत ती हालचाल करत नाही. द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम अ टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. ज्या बलाने आपण टेबलवरून एखादं पुस्तक उचलू शकतो त्याच बलाने आपण तो टेबल उचलू शकत नाही. फ्रुट्स ऑन अ ट्री फॉल डाऊन वेन इट ब्रँचेस आर शेकन. ज्यावेळेस झाडाच्या फांद्या हलतात त्यावेळेस फळ हे झाडावरून खाली पडते. ॲन इलेक्ट्रिक फॅन कीप्स ऑन रोटेटिंग फॉर सम टाईम इवन आफ्टर इट इज स्विच्ड ऑफ. बटन बंद केल्यानंतरही फॅन हा काही कालावधीसाठी हा फिरतच राहतो. आता ह्यावरील उदाहरणावरून आपल्याला असं समजलं असेल, प्रत्येक ऑब्जेक्टला काही इनर्शिया आहे. इनर्शिया आहे म्हणजे त्याचं इनर्शियाला आपण जडत्व असं म्हणतो. हा जो इनर्शिया आहे हा इनर्शिया ह्या ऑब्जेक्टच्या मासशी रिलेटेड आहे किंवा वस्तूच्या वस्तुमानाशी संबंधित आहे. न्यूटनचा गतिविषयक पहिल्या नियमाला आपण लॉ ऑफ इनर्शिया किंवा जडत्वाचा पहिला नियम असे सुद्धा म्हणतो. आता आपण न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन पाहूया. त्याच्यामध्ये बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स, संतुलित बल आणि असंतुलित बल हे पाहूया. आता तुम्ही लहानपणी सर्वांनी रस्सी खेच हा खेळ खेळला असेल तर त्यावेळेस काय असतात, दोरीच्या दोन्ही बाजूला स्पर्धक असतात आणि दोन्ही काय करत असतात, त्या दोरीला ओढत असतात. ज्यावेळेस दोन्ही बाजूकडचं बल हे समान असतं त्यावेळेस त्याला आपण बॅलन्स्ड फोर्स किंवा संतुलित बल असं म्हणतो. द फोर्सेस अप्लाइड बोथ द साइड्स आर इक्वल, दॅट इज बॅलन्स्ड. द सेंटर ऑफ द रोप इज स्टॅटिक इन स्पाइट ऑफ द अप्लाइड फोर्सेस. म्हणजे त्या दोन्ही बाजूकडून लावलेलं बल हे समान असल्यामुळं तो जो एकूण जो स्टॅटिक फोर्स आहे, अप्लाइड फोर्स आहे, तो स्टॅटिक राहतो, स्थिर राहतो. समजा दोन्ही बाजूकडचं बल हे असमान असतील तर त्याला आपण असंतुलित बल किंवा अनबॅलन्स्ड फोर्स असे म्हणतो. आणि ज्या बाजूचं बल हे जास्त आहे त्या बाजूला दोरी का होते, ही ओढली जाते. आता न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय आहे, दॅन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. एखादी वस्तू ही स्थिर राहते किंवा एक समान गतीमध्ये राहते, अलॉंग अ स्ट्रेट लाईन, एका सरळ रेषेमध्ये, अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. कधीपर्यंत, जोपर्यंत त्याच्यावर बाह्यतम बल कार्यरत करत नाही. म्हणजे एखादी वस्तू स्थिर अवस्थेमध्ये आहे किंवा एक समान गतीमध्ये आहे जोपर्यंत त्याच्यावरती बाह्यतम बल कार्यरत करत नाही, आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता न्यूटनचा पहिला लॉ हा फिनॉमिना ऑफ इनर्शिया आहे, जडत्वाचा सिद्धांत आहे. त्यामध्ये द इनॅबिलिटी ऑफ एन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स ओन. पदार्थाची स्वतःहून त्याच्या अवस्थेमध्ये बदल करण्याची अकार्यक्षमता, ह्याला आपण इनर्शिया असं म्हणतो. हा आला न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता आपण पाहूया न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. आता तुमच्या मित्राला हातामध्ये एक प्लॅस्टिकचा बॉल द्या आणि एक रबरचा बॉल द्या आणि त्याला एका उंचावून ते दोन्ही बॉल सोडायला सांगा आणि खाली तुम्ही ते बॉल पकडायचा प्रयत्न करा. तुम्हाला कोणता बॉल हा पकडताना तुम्हाला सोपा जाणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या मित्राला तुमच्याकडे चेंडू किंवा बॉल हा हळू वेगाने फेकायला सांगा आणि तुम्ही तो कॅच करा. आणि त्याच मित्राला सांगा की तोच बॉल हा
वेगाने तुमच्याकडे फेका. तर दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणता बॉल हा झेलताना सोपा जाणार आहे. तर जो बॉल हा कमी वेगात आहे तोच पकडताना तुम्हाला सोपा जाणार. जो बॉल वेगाने फेकलेला आहे तो पकडताना तुम्हाला त्रासदायक होणार आहे. त्याच्यानं आपल्याला काय समजतं? द इफेक्ट ऑफ एन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन द मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट इन वेलॉसिटी. This means that the effect of the force depends on a property related to both mass and velocity of the striking object. This property was termed momentum by Newton. एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवरती आघात करताना त्यामध्ये सुरुवातीच्या वस्तूचं वस्तुमान आणि त्याचा वेग हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जर वस्तूचं वस्तुमान आणि वेग जर जास्त असेल तर त्याचा परिणामसुद्धा काय असणार आहे? दुसऱ्या वस्तूवर होणार आहे. मग वस्तुमान मास आणि वेलॉसिटी वेग याच्या संबंधित जे तत्व आहे त्याला आपण मोमेंटम किंवा संवेग असे म्हणतो. संवेग म्हणजे काय? संवेग मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. P इज इक्वल टू m इंटू v. संवेग म्हणजे किंवा मोमेंटम म्हणजे हा वस्तुमान आणि वेलॉसिटी मास आणि वेलॉसिटी यांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार आहे. जे तर संवेग किंवा मोमेंटमचं सूत्र P बरोबर m हे महत्त्वाचं सूत्र आहे. P बरोबर mv मास इंटू वेलॉसिटी. आता मासचं SI एककमध्ये जे एकक आहे मास आपण मोजतो किलोग्राममध्ये आणि वेलॉसिटी मोजतो मीटर पर सेकंदमध्ये. म्हणून SI सिस्टीममध्ये मोमेंटमचं एकक आहे किलोग्राम मीटर पर सेकंद आणि CGS सिस्टीममध्ये ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम समजून घेताना आपल्याला मोमेंटम माहीत असणं आवश्यक आहे. समजा एखाद्या वस्तूचं वस्तुमान m आहे आणि त्याचा सुरुवातीचा वेग u आहे. ज्यावेळेस आपण त्याच्यावर F एवढं फोर्स लावतो त्यावेळेस त्याच्या डायरेक्शन मध्ये बदल होणार आहे आणि टाईम t नंतर त्याचा वेग काय असणार आहे? हा v असणार. v म्हणजे अंतिम वेग, u म्हणजे सुरुवातीचा वेग, F म्हणजे लावलेलं बल किंवा फोर्स. द इनिशियल मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट. सुरुवातीचा संवेग हा काय असणार आहे? m इंटू u आणि काही कालावधीनंतर त्याचं फायनल मोमेंटम अंतिम संवेग असणार m इंटू v. आता आपला जो लॉ आहे तो लॉ काय सांगतो? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. संवेग परिवर्तनाचा दर हा बलाशी कसा आहे? लावलेल्या बलाशी हा समानुपाती आहे. अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आणि हा संवेग परिवर्तन हा बलाच्या दिशेने होतो. मग सूत्रानुसार द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. संवेग परिवर्तनाचा दर भागिले वेळ. आता आपल्याकडे माहिती आहे चेंज म्हणजे अंतिम वजा सुरुवातीचा. मग अंतिम वेग अंतिम संवेग वजा सुरुवातीचा संवेग. फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन टाईम. mv मायनस mu अपॉन t. आता आपल्याला माहिती आहे फायनल मोमेंटम काय mv, इनिशियल मोमेंटम काय mu. mv मायनस mu अपॉन t. आता कॉमन फॅक्टर यामध्ये m इन ब्रॅकेट v मायनस u अपॉन t. आता आपल्याला माहिती आहे चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाईम म्हणजे ॲक्सेलरेशन. वेगातील बदल भागिले वेळ बरोबर त्वरण म्हणजे a. म्हणून आपलं काय आलेलं आहे? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इक्वल टू m इंटू a. पण आपल्या व्याख्येनुसार डेफिनेशननुसार रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. मग आपण काय म्हणू लागेल? m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू f. m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू f. m आहे मास इंटू ॲक्सेलरेशन वस्तुमान इंटू त्वरण आणि कशाशी समानुपाती आहे? बलाशी. ज्यावेळेस आपण समानुपातीच्या ऐवजी इक्वलचं साईन लिहितो समानतेचं चिन्ह लिहितो त्यावेळेस तिथं स्थिरांक येतो कॉन्स्टंट येतो. त्याला आपण समानुपातीचा स्थिरांक किंवा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी म्हणतो. F इज इक्वल टू KMA. जर ह्या K ची व्हॅल्यू जर 1 असेल तर आपलं सूत्र येणार F बरोबर m इंटू a. बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. हे महत्त्वाचं सूत्र आहे न्यूटनच्या गतिविषयक दुसरं समीकरण. F बरोबर m इंटू a. आता आपण न्यूटनचे दोन लॉ पाहिले. न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आता आपण न्यूटनचा थर्ड लॉ पाहूया. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ
ॲक्शन. आता एखादी प्लॅस्टिकची बोट बनवा आणि त्याच्या तळाला एक छिद्र करा आणि त्या ठिकाणी एक फुगा फुगवून त्या छिद्राला तिथं लावा. आता काय होईल, त्या फुग्यातील हवेमुळे काय होणार आहे, त्या फुग्यातील हवेमुळे ती बोट काय होणार आहे, त्या हवेमुळे पुढे जाणार आहे. आता निसर्गामध्ये बल हे एकट्याने कार्य करत नाही. फोर्स इज अ रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. फोर्सेस आर ऑलवेज अप्लाइड इन पेअर्स. बल नेहमी हे जोडीमध्ये कार्यरत होतं. वेन अन ऑब्जेक्ट अप्लायज अ फोर्स ऑन अनदर ऑब्जेक्ट द लॅटर ऑब्जेक्ट ऑल्सो सायमल्टेनियसली अप्लायज अ फोर्स ऑन द फॉर्म. जेव्हा एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर बल कार्यरत केलं तर दुसरी वस्तूसुद्धा पहिल्या वस्तूवरती समान बल कार्यरत करते. द फोर्सेस बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. आणि ह्या दोन्ही वस्तूंमधलं असणारं बल हे समान आहे, पण ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आहे. म्हणजे प्रत्येक ॲक्शन फोर्सला हा रिॲक्शन फोर्स हा काय होत असतो, ॲप्लाय होत असतो. प्रत्येक क्रियाबलाला प्रतिक्रिया बल हे कार्य करते. ह्याच्यामध्ये आपला न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन आहे. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. प्रत्येक क्रियाबलाला समान आणि विरुद्ध दिशेने प्रतिक्रियाबल हे कार्य करते. प्रत्येक क्रियाबलाला समान आणि विरुद्ध दिशेने प्रतिक्रियाबल हे कार्य करते. हा आहे आपला न्यूटन्सचा थर्ड लॉ ऑफ मोशन.